आम्ही आतमध्ये बसलेलो, पण ह्याचा एवढा मन असं लहान पोरांचं आहे की याला तर स्टेडियम येईल तो बघायचा म्हणून इथे उन्हात एवढा दरवाजावरती आलो आम्ही बघायला. भाई वानखेडे मुंबईचं मेन ग्राउंड आहे भाई. खरं ॲक्च्युली माझ्या म्हणजे असं ट्रेनमधून बघायला लय मजा येते. बिल्डिंगवाल्यांना पण किती हे असेल ना. हे लहान पोरगा बघा पहिल्यांदा चर्चगेटला आलाय. तर बघा चर्चगेटला खास 1000 राईस खायला आला. 1000 राईस म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे? 1000 रुपयाचा राईस आहे वाटतं, काय माहिती काय याला 1000 राईस बोलतात. वेगळं हे वेगळं हे वेगळं हे वेगळं. हा बघा बोललो होतो ना लहान मुलगा, लहान मुलांसारखं बघतोय ते मोटरमॅन काका काय करतायत ते. बाळा हे बाळा ये ट्रेन चालू होते. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लास्ट व्लॉग बघून तुम्हाला कळलं असेल, नुकताच माझा साखरपुडा झाला आहे आणि आता लग्नाची तयारी. म्हणजे मी आज शनिवार आहे आणि मला ऑफिसला सुट्टी आहे, तर विचार केला जरा जातो मार्केटमध्ये. चन्नी रोडला मोठं मार्केट आहे पत्रिकांचं वगैरे, तिथे जातो, जरा एक्सप्लोर करतो, कशा प्रकारे पत्रिका वगैरे असतात ते बघून येतो. मग पत्रिका पण छापायच्या आहेत, लग्नाची तयारी तर करायचीच आहे, त्यासाठी मी हा व्लॉग बनवतो आहे. तर कशा प्रकारे मी एक्सप्लोर करतो ते तुम्हाला नक्कीच दाखवीन. आणि हिला बाईला खांद्यावर घेतलं आहे म्हणजे तुम्ही समजलं असाल की तिला तर मॅन्डेटरीच आहे, घरी असेल तेव्हा व्लॉगमध्ये यायचंच. थोडी लाजते ती. हाय कर बाय, हाय कर. पप्पी दे, इकडे बघ, तिकडे तिकडे बघ. थोडी लाजते आता. आता शनिवार आहे तर मम्मीला बोललो थोडा नाश्ता बनवायला. मम्मी पण नाश्ता म्हणजे टिफिन बनवते भावाला. काय बनवते मम्मी? भावासाठी भात फ्राय करते. तर तेच नाश्ता समजून मी थोडं खाईन वगैरे आणि निघेन. मग तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे एक्सप्लोर करतो ते. भेटूया आपण. बाय करा, टाटा बोल, टाटा बोल, बाय बोल, बाय बोल, बाय बोल, बाय. बघा किती लाजते ती. तर फायनली आम्ही निघालो आहे आता चन्नी रोडला जायला. अंधेरीला आलो कारण स्लो ट्रेन होती आणि बँड्रा लागली होती, तर विचार केला आम्ही फास्ट ट्रेननीच जातो. तर अंधेरीला आता उतरलो आहे आणि चेंज करून जातो. बघू कशा पत्रिका वगैरे भेटतात ते. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे साहिल, तुम्हाला बोललो मी सकाळी, तर दाखवतो तुम्हाला कसे आम्ही ट्रॅव्हल करतो, एक्सप्लोर करतो ते. तर आम्ही चन्नी रोडला उतरणार होतो, पण हा माणूस आहे ना, याला एनी टाईम भूक लागते कधी पण. तर याच्यामुळे मी चाललो आहे चर्चगेटला, खाऊ गल्लीला. आम्ही जरा खायला चाललो आहे कारण हा बोलतो मला आत्ताच घरी जेवला आणि बोलतो भूक लागली आहे. तर आता आम्ही आधी चर्चगेटला जातो आहे, मग तिथून येताना रिटर्न येताना चन्नी रोडला उतरून जाऊ. तुम्ही साईज बघून तरी समजू शकता ना की कोणाला भूक लागली असेल. साईजवर काही नसतं, या भावाला भूक लागली कळेल तिथे, मी तुम्हाला दाखवेन खातानाचे व्हिडिओ. आतमध्ये बसलेलो, पण ह्याचा एवढा मन असं लहान पोरांचं आहे की याला तर स्टेडियम येईल तो बघायचा म्हणून इथे उन्हात एवढा दरवाजावरती आलो आम्ही बघायला. भाई वानखेडे मुंबईचं मेन ग्राउंड आहे भाई. खरं ॲक्च्युली माझ्या म्हणजे असं ट्रेनमधून बघायला लय मजा येते. चर्चगेट आणि हे आहे वानखेडे. वानखेडे बिल्डिंगवाल्यांना पण किती हे असेल ना. हे लहान पोरगा बघा पहिल्यांदा चर्चगेटला आलाय. आणि मी असं बोलतोय रे, म्हणजे काय मस्त आहे. म्हणजे आता समज इथे इंडियाची मॅच असेल तर या बिल्डिंगवाल्यांना कसं मस्त वाटत असेल ना एकदम बघा. वानखेडे स्टेडियम पहिल्यांदा बघितलंय, बोलतो व्ह्यू काय भारी असेल. कधी गेला नाही का? 2-3 वेळा जाऊन आलो, मॅच बघून आलो. तर आता आम्ही जातोय खाऊ गल्लीला. या भावाला भूक लागली आहे म्हणून काय पण बडबडतो इथे. वानखेडे आलोय बाबा घरून. आता जातोय, तुम्हाला दाखवतो. जस्ट खाऊ गल्लीत पोचतोय आम्ही. काय खाऊ वगैरे ते बघू. नावच आहे गल्लीचं खाऊ गल्ली, त्यात कोणतं खाऊ मिळतं ते बघूया. आणि तिथे स्टेडियम पण आहे. स्टेडियम नाही भाई, ते ग्राउंड म्हणजे ग्राउंड. बघितलं काय पण बडबडतोय यार. त्याला भूक लागली. आता मॅचेस चालू असतात, लेदरच्या मॅचेस चालू असतात. कम ऑन ब्रो.
कमॉन ब्रो, तो कन्फ्युज झाला. भाऊ बोलला कमॉन ब्रो, कमॉन ब्रो. मला घाबरला वाटतं, त्याला असं वाटलं की 6 खाईल तर एकदम तो जर कॉन्फिडन्स लूज होईल. शब्बास ब्रो, आता बॉल टाकेल बघतो. तर आता आम्ही आलो इथे चर्चगेटला. खाऊ गल्लीच्या मागेच एक ग्राउंड आहे, ते थोडं मॅच बघायला थांबतोय. शेवटी आम्ही मुंबईकर म्हटलं तर क्रिकेट वेडे. बॅटिंग मी करणार. ते स्पीडोमीटर पण किती स्पीड आहे कसं बघणार. हा लास्ट बॉल. आता जर याने आउट नाही केलं तर आपण जाणार. बोल्ड आहे आता, बोल्ड. विद्या, मेरी आंखों में देख विद्या. स्पीडला नाही जात. इझी मारला असता, इझी. तर बघा चर्चगेटला खास 1000 राईस खायला आला. 1000 राईस म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे? 1000 रुपयाचा राईस आहे वाटतं, काय माहिती काय याला 1000 राईस बोलतात. वेगळं हे वेगळं हे वेगळं हे वेगळं. खाऊन तर सांग कसं आहे. ह्याचं शॉकिंग मी नाही, तू आहे. तू सांग खाऊन. दे इथे. हा नॉर्मल चिकन लॉलीपॉप असतं तोच आहे. आणि काय 1000 फक्त नाव दिलं आहे त्यांनी. इथे इन्फ्लुएन्सर आले, फूड ब्लॉगर इन्फ्लुएन्सर, खाऊन एकदम रिव्ह्यू देत आहेत. 14 तुम लोग का मैच हुआ कि नहीं? अभी प्रैक्टिस चालू था. कल मैच क्लब का ही मैच है. और रहता किधर है? एक लड़का भी मिला, वो भी बोलता है इधर ही रहता है. इधर घर है क्या पहले? यशस्वी जैसा किधर था? आजाद नायक वो भी उधर ही रहता है ना. हा बघा, बोललो होतो ना लहान मुलगा. लहान मुलांसारखं बघतोय. ते मोटरमॅन काका काय करतायत ते. बाळा, ए बाळा, ये ट्रेन चालू होते. लहान पोरगा सुधारणार नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय इथे चंदीगड स्टेशनला. आणि इथे रोल बघा, इथे मागे त्यांची हॉस्पिटल बघितलं आणि त्याला माहितीच नाही काय आहे ते. आणि बोलतो की मागे बघा किती चांगली बिल्डिंग दिसते वगैरे. मुंबईमध्ये कशाला जातो काय माहिती, याला काय माहितीच नाही. मला माहिती आहे ती बिल्डिंग, मी ओळखतो, पण काय आहे ते नव्हतं मला माहिती. तर पण एकदम भारी लोकेशन आहे. चर्नी रोडला तुम्ही उतराल तर ईस्टला लय भारी, एकदम एवढं भारी आहे ना. म्हणजे गुढीपाडव्याला इथे जेव्हा गिरगावला शोभायात्रा असते तेव्हा खूप लोक, खूप मुलं इथे येऊन फोटो काढतात. तुम्ही बघा, माझा पण ब्लॉग बघा आता गुढीपाडव्याचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे मुलींचा विषय आला ना तिथे हा असलाच पाहिजे. काय बोलला, मुलं मुली 2 वेळा बोलला. ब्लॉग एकदम नीट बघा. तर आता आम्ही चाललोय गिरगावला. तिथे फायनली पत्रिका बघू वगैरे आणि मग नंतर मुंबईला जाऊ. मुंबईला म्हणजे आपल्या घरी रे. मग आपण आता मेन मुंबईमध्ये आहे. ती एवढी मेन मुंबई नाही, हे टाऊन आहे. हा, हे मेन मुंबई आहे. तर आम्ही फायनली इथे आलो पत्रिका घ्यायला वगैरे. खूप साऱ्या ठिकाणी बघितल्या, आवडल्या पण इच्छाच होत नाही, कोणती कन्फ्युजन होत आहे पुन्हा. तर मी विचार करतोय समीक्षालाच घेऊन येतो आणि तिच्याच आवडीने वगैरे बनवतो. कारण पूर्ण कन्फ्यूज व्हायला होतं. एवढे पत्रिकाची दुकानं पण आहे आणि खूप व्हरायटीज आहे इथे. साहिल पण पहिल्यांदाच आला, तो पण कन्फ्यूज झाला आहे. हा, खूप जास्त व्हरायटीज आहेत आणि ते एवढं सगळे म्हणजे तुम्ही बघून आहे ना फुल कन्फ्यूज होऊन जाल की कुठलं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. आणि थोडं या गोष्टीमध्ये आयडिया पण नाही, तर एवढं प्राईसचं काय नॉलेज पण नाही आहे. कोण महाग सांगतं आहे, कोण काय सांगतं आहे, काय एवढं माहीत नाही. बघू, आम्ही आता जरा परत अजून 1-2 दुकानं फिरतो आणि मग परत जातो घरी. कारण समीक्षाला घेऊनच यावं लागेल आणि कोण जाणकार असेल त्याला आणावं लागेल.